राम नारायण राम. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा अनेक राजकीय पक्ष मतांची भीक मागतात. ते अनेक वचने देतात की जर ते निवडून आले तर लोकांसाठी खूप काही करतील. पण निवडून आल्यावर ते आपले एकही वचन पूर्ण करत नाहीत. जनता ज्या पक्षाला मत देते तिला त्या पक्षाच्या नेत्याबद्दल काहीही माहिती नसते, ना त्याच्या स्वभावाची ओळख असते. तो नेता समाजासाठी काय चांगले केले आहे हेही तिला माहिती नसते. ज्याला जनता मत देऊन राजा बनवते त्याच्यासमोरच ती नंतर झुकते. पूर्वी एक राजा असायचा, पण आज प्रत्येक घरात एक राजा आहे. प्रत्येक घरात एक चोर आहे. समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी समाजासाठी काही ठोस कल्याणकारी काम केले नाही. त्यांनी लोकांना जातीपातीमध्ये विभागून टाकले. त्यामुळे पूर्वी एक राजा होता ते चांगलेच होते, पण आता प्रत्येक घरात राजा आहे आणि प्रत्येक घरात एक चोर आहे. म्हणून माणसाने समजून घ्यायला हवे की काय योग्य आहे आणि काय अयोग्य. एक दिवस सूर्यसुद्धा नष्ट होईल, पण एक नवा सूर्य येईल. पृथ्वी नष्ट झाली तरी एक दिवस नवी पृथ्वीही येईल. माणसाने निसर्गावर आधारित असले पाहिजे. त्याने निसर्गाचीच नीती स्वीकारली पाहिजे. पाणी, हवा, आकाश, पृथ्वी आणि सूर्य यांचे आदर्श असे आहेत की ते कधीही कोणताही भेद करत नाहीत, ना उंचनीच ना जातीपाती. पृथ्वी सर्वांना समान समजते, पण माणूसच पृथ्वीचा नाश करतो. तो पृथ्वीवर घरे बांधतो, तिला नष्ट करतो. जिथून कोळसा काढून घेतला आहे ती जागा पुन्हा सुधारण्याची जबाबदारी कोणाची आहे? सरकारसुद्धा ती जागा सुधारत नाही. सरकारमध्येही अनेक नेते चोर आहेत. ते फक्त खड्डे निर्माण करतात, पण ते भरत नाहीत. त्यामुळे अनेकदा मुले त्यात पडतात. जो माणूस ध्यान करत नाही तो स्वतःला ओळखू शकत नाही, स्वतःचीच पूजा करत नाही, मोठ्या लोकांवर प्रेम करत नाही असा माणूस आधी मरतो, कारण निसर्ग कोणालाही सोडत नाही. पृथ्वीवर माणूस माणसाला मारतो, पण तो फक्त एक माध्यम असतो. खरे प्राण घेणारे वरचे असते. भविष्यात सर्व लहान लहान देश एकत्र येऊन एक आशियाई ब्लॉक तयार करतील आणि भारताचा माणूस त्या ब्लॉकचा नेता असेल. त्या ब्लॉकमध्ये निसर्गाचेच विचार असतील. आज एखाद्या माणसाला जर लहानशीही आजार असेल तर त्याला मोठा करून त्याच्याकडून पैसे काढले जातात. म्हणून जर तुम्ही जीवन साधेपणाने जगलात तर कुठल्याही तामझामाची गरज भासणार नाही. म्हणून निसर्गावर विश्वास ठेवा. मोठ्यांवर आणि लहानांवर प्रेम करा. स्वतःवर प्रेम करा. विवेकावर विश्वास ठेवा. विवेकच तुमचे हृदय चालवतो. जर हे सगळे शाळांमध्ये शिकवले जात नसले तरी प्रत्येक माणसाने आपल्या घरातून सुरुवात केली पाहिजे. आपल्या मुलांना समजावले पाहिजे, त्यांना ध्यानाविषयी सांगितले पाहिजे. सरकारनेही लोकांना ध्यानाच्या महत्त्वाबद्दल सांगितले पाहिजे. दररोज 1 तास ध्यान केल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते, ध्वनी ऊर्जा मिळते. ध्यान करायला कोणताही पैसा लागत नाही. त्यासाठी फक्त मन एकाग्र करावे लागते. माणसाचा विचार खरे तर त्याचा स्वतःचा नसतो. विचार म्हणजेच विवेक असतो. जर एखादा माणूस एखादे काम करत असेल आणि त्याचा विवेक त्याला थांबवत नसेल तर ते काम त्याने जरूर केले पाहिजे. पृथ्वीवर निसर्गाचा संविधान यायला हवा, जेणेकरून एक नवीन देश, नवे विचार आणि नवा माणूस जन्माला येईल. म्हणून राम नारायण रामचा जप करत राहा. यामुळे तुमच्या मनाला शांतता लाभेल.